तो आज ये हमारा इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टर मध्ये तुम्हाला असे काही क्वेश्चन्स येतील जे थोडे ट्रिकी असतील. ठीक आहे, कॅपॅसिटर्स आणि एनर्जी रिलेटेड प्रॉब्लेम्स थोडे कॉम्प्लेक्स असतात, तसंच एनर्जी डेन्सिटी वाले प्रॉब्लेम्स. तर या प्रॉब्लेम्सला कसं टॅकल करायचं ते आज बघूया. ओके, सो हिअर वी गो टुडे with our first question. दिसतंय सगळ्यांना? हा सर. राईट. तर सांगा पाहू, the difference in the effective capacitance of two similar capacitors when joined in series and then in parallel is 6 microfarad. The capacitance of each capacitor is. हा 2015 CET चा क्वेश्चन आहे, एकदम सोपा आहे, करू शकता का तुम्ही? सर 20 सेकंड आंसर आहे. Yes, sir. 4 microfarad. Okay, good. Yes. So हे बघा, सिरीज मध्ये कॅपॅसिटन्सेस काय असतात? C1 C2 डिवाइड बाय C1 प्लस C2. पण हे सेम असल्यामुळे सिमिलर म्हटलंय ना, सिमिलर आहेत, त्यामुळे C² बाय 2C दॅट इज C/2. राईट. आणि पॅरलल मध्ये जेव्हा जोडल्या जातील तर पॅरलल मध्ये काय असतं? C प्लस C म्हणजे किती होतात? 2C. तर यांचा जो डिफरन्स आहे, तर यांचा डिफरन्स किती होईल? -C/2 and that will be 3C/2 that is equals to 6 microfarad. Okay, and therefore we can say C is equals to 6 into 2 divided by 3, which is 4. Option B. Simple, clear? Yes, sir. Right. Let's go next. Next मध्ये विचारलंय तुम्हाला, the surface density of a charge is given. आणि यामध्ये of a spherical conductor म्हटलंय of radius r in terms of electric intensity at a radius r in the free space is. चला, करू शकता का? Charges. 4. Yes. तर यामध्ये काय करायचंय आपल्याला? सोपं आहे बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. इथे बेटा सरफेस डेन्सिटी विचारली आहे, तर सरफेस डेन्सिटी म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी ऑब्विसली. ओके, तर मी लिहिल की सिग्मा. ओके, आणि हा स्फेरिकल कंडक्टर हा r in terms of electric intensity at a distance r in the free space. ओके, तर समजा सपोज हा आहे r, इथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे E. तर आपला E चा फॉर्म्युला काय असतो? K. यावरचा टोटल चार्ज सपोज आहे Q, KQ/r² असं असतं, है ना. पण आपल्याला काय पाहिजे? सिग्मा आणि यांच्या टर्म्स मध्ये सिग्मा पाहिजे आपल्याला. तर आपण लिहूया की E इज इक्वल्स टू हा 1/4πε0 चार्ज बाय r². तर सिग्मा काय असतो? सिग्मा म्हणजे असतो चार्ज पर युनिट एरिया. याचा एरिया किती असेल? 4πr². राईट. तर Q च्या जागी काय लिहिल मी? सिग्मा इंटू 4πr². तर हा होईल 1/4πε0 इंटू सिग्मा 4πr² डिवाइड बाय सांगा हा r².
तर हा 4 पाय इथून कॅन्सल झाला, हा तुमचा ई होता, राईट. आणि त्यामुळे इथून सिग्मा काय येईल सांगा बरं. ई एप्सिलॉन नॉट 6 r square divided by r square, which is this option? C. Yes, option C is C. correct. समजते का? Clear? हाँ सर. Very nice. Let's go next. आता नेक्स्ट मध्ये तुम्हाला म्हटलंय की हा प्रश्न आहे तुमचा 2016चा. 3 parallel plate air capacitors are connected in parallel. Each capacitor has a plate area A/3 and the separation between their plates are D, 2D and 3D. The equivalent capacitance of the combination is. चला करू शकता का तुम्ही? बघूया कोण करता येते. 3 parallel plate air capacitors म्हटलंय, ठीक आहे, आर कनेक्टेड इन पॅरलल. पॅरलल मध्ये कनेक्ट आहेत बेटा आहे, ठीक आहे. आणि ईच कॅपॅसिटर हॅज अ प्लेट एरिया A/3. ओके, तर चला, तर असे हे 3 कॅपॅसिटर्स जे एकमेकांना पॅरलल मध्ये आहेत. ओके, आणि तुम्हाला म्हटलंय की या तिघांचा एरिया A/3 प्रत्येक प्लेटचा आहे. आणि सेपरेशन जे आहे ते D, 2D, 3D आहेत. D, 2D, 3D. तर इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स किती असेल? तर C1 प्लस C2 प्लस C3. येस ऑर नो? तर C1 किती असेल? A एप्सिलॉन नॉट. A किती? A/3 एप्सिलॉन नॉट बाय D पहिला, प्लस दुसरा किती असेल? परत A एप्सिलॉन नॉट बाय D, याचा D किती? 2D, प्लस तिसऱ्याचा किती असेल? परत A/3 एप्सिलॉन नॉट. A एप्सिलॉन नॉट बाय D हा फॉर्म्युला आठवतोय का सगळ्यांना? या सगळ्यांमधून कॉमन काय येईल? A एप्सिलॉन नॉट बाय 3D कॉमन आला, तर 1 प्लस 1/2 प्लस 1/3. समजतंय? आणि त्यामुळे हा होईल 3. तर हा 3 प्लस 6 घ्यायला लागेल. So 6 plus 3 plus 2, that is equals to 9 plus 2 11. 11 by 6 एप्सिलॉन नॉट by 3D म्हणजे 18 होईल तो. 11/18. कुठला ऑप्शन आहे हा? कुठला ऑप्शन आहे का असा? खाली जाऊया. ऑप्शनच दिसत नाहीये सर. आता दिसतात का? हो. 11 एप्सिलॉन नॉट by 18D, राइट. ऑप्शन बी. क्लिअर झालं सगळ्यांना? समजतंय का? हाँ सर. Right. Let's go ahead. Let's go ahead. The capacitor C1 equals to 4 microfarad is connected in series with another capacitor C2 of 1 microfarad. The combination is connected across a DC source of 200 volt. The ratio of the potential difference across C2 to that across C1 is. चला 2015 चा क्वेश्चन आहे, फटाफट फास्ट सांगा भाऊ. हा 4 मायक्रोफॅरेड सिरीज मध्ये आहे दुसऱ्या कॅपॅसिटर सोबत, एक सोबत, आणि कॉम्बिनेशन इज कनेक्टेड अक्रॉस डीसी सोर्स 200. एकदम सिंपल, ठीक आहे. तर पहिले डायग्राम तुम्ही जर ड्रॉ केली तर एकदम समजायला सोपं होईल. दिस इज 200 वोल्ट, दिस इज 4, दिस इज 1 मायक्रोफॅरेड मध्ये. विचारलं की पोटेन्शियल डिफरन्सचा रेशो किती अक्रॉस C2 टू C1. तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस C2 जर म्हटलं V2, तर त्याचा काय फॉर्म्युला आहे? Q इक्वल्स टू CV है ना. सो Q अपॉन C2. आणि V1 काय असेल? Q अपॉन C1. दोघांवर चार्ज सेम असेल ना, सिरीज मध्ये चार्ज सेम असतो. सिरीज मध्ये चार्ज सेम असतो, सेम, आणि त्यामुळे कॅल्क्युलेट करायची गरज नाही पडणार.
तर V2 अपॉन V1 विचारलंय, विच विल बी C1 अपॉन C2. क्लिअर? समजलं का सगळ्यांना? राईट. Yes. sir. Therefore this is 4 upon 1. Option B. क्लिअर? पुढे जाऊया. Sir. Next. The work done in increasing the voltage across the plates of a capacitor from 5 volt to 10 volt is W. The work done in increasing it from 10 volt to 15 volt will be. ठीक है? तर बघा, work done in increasing the voltage across plates of capacitor from 5 volt to 10 volt is W. आता याचा अर्थ काय पहिले समजून घेऊया. तर पहिले व्होल्टेज किती होतं? 5 वोल्ट. नंतर किती झालं? 10 वोल्ट. यामध्ये वर्क डन किती आलं? W. अच्छा, म्हणजे तेवढा एनर्जीचा चेंज झाला ना. एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय असतो? हाफ सीव्ही स्क्वेअर. ठीक आहे. W1 मध्ये पहिले तुमचं V किती होतं? तर असं समजूया की तुमचा जो V होता, हा V होता 5. तर मी म्हणेन की दिस इज C इंटू 5चा स्क्वेअर 25/2. W2 किती झाला? W2 झाला हाफ C इंटू V चा स्क्वेअर. त्यावेळी V किती होता? 100. तर दोघांचा जो डिफरन्स आहे चेंज W2 मायनस W1 इज W. समजलं? क्लिअर? तर दिस विल बी इक्वल्स टू 100/2 मायनस 25/2. 100/2C minus 25/2C, which is equals to 75/2C is W. तर C ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ W मिळाली. आता सोपं आहे. तर आता वर्क डन विचारलंय फ्रॉम 10 to 15. तर 10 to 15 जाण्यासाठी 15चा स्क्वेअर करायला लागेल आपल्याला, है ना. सो 15चा स्क्वेअर 225/2 इंटू C मायनस 10चा स्क्वेअर किती? 100/2C, and that is equals to 225 minus 100 is 125/2C. पण C किती आहे? C आहे आपला 2W अपॉन 75. 125/2 इंटू 2W/75. हा 3 आणि हा 5, हा 2 आणि हा 2 कॅन्सल. आन्सर इज 5W/3. समजलं का रे? 1 पॉइंट 2 उरले, तर 6. ऑप्शन डी. समजला हा क्वेश्चन सगळ्यांना? राइट. तर work done upon the capacitor is nothing but the change in its potential energy. Work done upon the capacitor is change in its potential energy. That is very simple. The potential energy is the energy stored in the capacitor, right, which is half CV square. Yes or no? Right? Clear? Yes, sir. Yes, sir. Right. Let's go next. The electric field intensity, हा 2015 चा क्वेश्चन आहे परत. The electric field intensity at a point near and outside the surface of a charged conductor of arbitrary shape is E1. The electric field intensity due to uniformly charged and thin infinite plane sheet is E2. The relation between E1 and E2 is. पहिली तर गोष्ट प्रॅक्टिस तुम्हाला पाहिजे. सगळे फॉर्म्युले सगळे पाठ पाहिजेत. ठीक आहे. जे लोक फॉर्म्युले पाठ करतील आणि प्रॅक्टिस करतील त्यांना सक्सेस मिळणारच. ठीक आहे. तर प्रॅक्टिस 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 सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस करा चांगली. ठीक आहे. तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील तर माझ्या ॲपवरही मी प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. तर तिथून डाउनलोड करून तिथे आता हे जे आज आपण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय तर जितके होतील तितके इथे करणार, बाकीचे तिथे तुम्हाला अवेलेबल आहेतच.
ठीक आहे. तर तिथून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे याची प्रॅक्टिस करू शकता. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट नियर अँड आउटसाइड द सरफेस ऑफ ए चार्ज्ड कंडक्टर ऑफ आर्बिट्ररी शेप. तर आपण हा केलेला आहे डेरिवेशन बोर्डासाठी. आर्बिट्ररी शेपच्या बाहेर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E1 चा फॉर्म्युला कोण सांगेल मला? सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. Yes or no? Tell me. Right? Yes, sir. त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड थिन इनफायनाइट प्लेन शीट. युनिफॉर्मली चार्ज्ड थिन इनफायनाइट प्लेन शीट. प्लेन शीट मुळे प्लेन शीटच्या आउटसाइड इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंट असते की नाही? आठवलं? राइट. तर ती किती असते? E2 that is also sigma upon 2 epsilon naught. समजलं? Right? And therefore option is E1 equals to E2. समजतंय हे सगळ्यांना? क्लिअर आहे का रे? ओके. Yes, sir. आणि जे लोक चांगली प्रॅक्टिस करतात ते तर खूप छान प्रकारे मार्क घेतातच, पण तुम्हाला अजून एक हे मिळेल की तुम्ही जर समजा टाइम मॅनेजमेंटला थोडं महत्व दिलं, जसं फिजिक्स आहे आणि केमिस्ट्री आहे, तर फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये तुम्ही काय करा की केमिस्ट्रीमध्ये थोडासा वेळ वाचवा आणि वाचलेला जो वेळ आहे तो फिजिक्सला द्या. तर यातून थोडं टाइम मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे होईल. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. नेक्स्ट, the two identical parallel plate air capacitors are connected in series to a battery of potential difference V. तर दोन कॅपॅसिटर्स आहेत, सिरीज मध्ये लावल्यात. फटाफट सॉल्व करायचा. ठीक आहे. चला, सिरीज मध्ये बॅटरीला लावून टाकले. आता म्हटलंय पुढे याचा पोटेन्शियल V आहे. ठीक आहे. आता आयडेंटिकल चा अर्थ C आणि C हे महत्वाचं आहे. इफ वन ऑफ द कॅपॅसिटर्स इज कम्प्लिटली फिल्ड विथ डायलेक्ट्रिक ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K, म्हणजे एकामध्ये डायलेक्ट्रिक आहे पूर्ण भरलेला, ज्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे K, तर विचारलं की देन द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द अदर कॅपॅसिटर विल बिकम. तर इथं पोटेन्शियल V किती असेल आणि कशाच्या टर्म्स मध्ये शोधायचं आहे, तर ते पण दिले तुम्हाला की यू हॅव टू फाइंड इन टर्म्स ऑफ K आणि V यांच्या टर्म्स मध्ये. तर आता K आणि V यांच्या टर्म्स मध्ये शोधायचं असेल तर कसं करणार आपण? तर सोपं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे माहिती आहे की याला V डॅश म्हणूया. हे V डॅश शोधायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर पोटेन्शियल असतं चार्ज अपॉन कॅपॅसिटी. राइट. चार्ज अपॉन कॅपॅसिटी. ठीक आहे. कॅपॅसिटन्स Q इक्वल्स टू CV असतं. तर V डॅश जो असेल तर तो असेल चार्ज डिवाइडेड बाय कॅपॅसिटन्स. ठीक आहे. आता लक्ष द्या. आता आपल्याला V च्या टर्म्स मध्ये, आता याचं कॅपॅसिटन्स हे जे आहे, हा पहिला जो होता याचं कॅपॅसिटन्स होतं C, पण याचं C वेगळं होईल. ठीक आहे. तर याला आपण C1 म्हणूया. ठीक आहे. आता बेटा याची जी कॅपॅसिटी ती बदलेल ना, याची कॅपॅसिटी किती होईल? K टाइम्स C. राइट. तर K टाइम्स C याची कॅपॅसिटी होईल. याची कॅपॅसिटी तेवढीच राहील. समजतंय हे? ठीक आहे. आता पोटेन्शियल डिफरन्स शोधायचं तर यासाठी दोन मेथड आहेत. एक तर तुम्ही सरळ सरळ पोटेन्शियल डिवायडर रूल लावू शकता. पोटेन्शियल डिवायडर रूल कोणाला माहिती आहे का रे? कॅपॅसिटर साठी पोटेन्शियल डिवायडर रूल. V2 is equals to C1 upon C1 Yes. plus C2 into K into V. तर
रेजिस्टन्स मध्ये पोटेन्शियल डिवायडर रूल आपण लावला होता की पोटेन्शियल V1 depends upon the resistance R1 upon R1 plus R2 into total potential V, है ना. पण इथे काय होतं, इथं उलट होतं कॅपॅसिटर मध्ये. इथे पोटेन्शियल V1 जो असतो सो इट डिपेंड्स अपॉन C2, सो C2 डिवाइड बाय C1 प्लस C2 इंटू V असा हा फॉर्म्युला होऊन जातो. ओके, त्यामुळे दिस इज इक्वल्स टू वी विल राइट C2. C2 किती आहे सांगा, C2 किती आहे, CK. कारण आपल्याला कोणाला शोधायचं आहे, हा शोधायचा आहे, तर दुसरा घ्यायला लागेल. म्हणजे कोण, CK डिवाइड बाय C1 प्लस C2 म्हणजे C प्लस CK इंटू V. समजतंय का. आणि त्यामुळे हा C कॉमन आला तर हा KV डिवाइड बाय 1 प्लस K, KV डिवाइड बाय 1 प्लस K विच इज ऑप्शन बी. याला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल डिवायडर रूल. हा लक्षात ठेवा, हा रूल लक्षात ठेवा. इलेक्ट्रिसिटी मध्ये हा रूल R1 अपॉन R1 प्लस R2 इंटू V अशा प्रकारे यूज करतो, पण कॅपॅसिटर मध्ये उलट होऊन जातं. इथं पोटेन्शियल इन द रेजिस्टन्स डिपेंड्स अपॉन दॅट पर्टिक्युलर रेजिस्टन्स R1. इथं V1 तर इथं R1. पण कॅपॅसिटर्स मध्ये हे थोडस उलट होऊन जातं. इट डिपेंड्स अपॉन C2. अरे हे समजलं का रे, शॉर्टकट की नाही समजला, आलं समजला ना. सर. असा शॉर्टकट आहे हा. चला पुढे जाऊयात. नेक्स्ट, द चार्ज्ड सोप बबल. हा 2014 चा क्वेश्चन आहे. अ चार्ज्ड सोप बबल ऑफ रेडियस R in air is in equilibrium having outside and inside pressures equal, then the charge on the drop is. चला सांगा, कोण सांगताय, सांगा पाहू. सोप बबल दिलाय, ठीक आहे, आणि म्हटलंय की याची रेडियस आहे R आणि is in equilibrium having outside and inside pressure equal, PI and PO. okay, then the charge on the drop is. तर या ड्रॉप वर किती चार्ज असेल असं विचारलंय, ठीक आहे. चला कोण सांगू शकता बरं. आणि ऑप्शन्स दाखवू का तुम्हाला, तर ऑप्शन्स दिलेत अशा प्रकारे. यस, अच्छा क्वेश्चन है जी, चांगला प्रश्न आहे हा. चला ट्राय करा कोणीतरी. यस, सांगा काय करायला लागेल. इथे सरफेस टेन्शन आलं म्हणून तुम्हाला टेन्शन लगेच येईल. म्हणाल की सर सरफेस टेन्शन आलं आणि त्याचा इलेक्ट्रोस्टॅटिकशी आता कसा संबंध लावू मी, है ना, राईट. आता हा संबंध कसा लावायचा, कसं याला सॉल्व्ह करायचं. बेटा इक्विलिब्रियम मध्ये आहे याचा अर्थ काय बरं, इक्विलिब्रियम मध्ये आहे याचा अर्थ बाहेरचं आणि मधलं प्रेशर सेम आहे, तर जो फोर्स या प्रेशरमुळे लागत होता तर तो फोर्स 0 आहे. फोर्स ड्यू टू द प्रेशर डिफरन्स इज 0, ठीक आहे. प्रेशर डिफरन्स मुळे येणारा फोर्स 0 आहे. पण आता हा जो सोप बबल आहे याच्यावर जे चार्जेस आहेत त्या चार्जेस मुळे रिपल्शन होईल, है ना. रिपल्शन या चार्जेस होईल आणि त्या रिपल्शन मधून त्याच्यावर फोर्स येईल. त्याला आपण म्हणतो फोर्स पर युनिट एरिया ऑफ ए चार्ज्ड कंडक्टर.
हे आपण डिराईव्ह केलेलं आहे बोर्डासाठी. आठवतंय तुम्हाला? फोर्स पर युनिट एरिया ऑफ ए चार्ज कंडक्टर. ठीक आहे. एनर्जी डेन्सिटीच्या सेमच हा फॉर्म्युला आहे तो, हाफ इप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर. आठवलं का? है ना? सो फोर्स पर युनिट एरिया इज हाफ इप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर, हा फॉर्म्युला आहे जो एनर्जी डेन्सिटीचा पण फॉर्म्युला आहे. आठवलं का तुम्हाला? राईट. आणि ह्या रिपल्शनला अपोज कोण केलं? सरफेस टेन्शनने केलं, विच इज सरफेस एनर्जी. समजतंय का? तर यामध्ये किती सरफेस एनर्जी आहे, त्या सरफेस एनर्जीने या फोर्सला अपोज करून ठेवलेला आहे. ओके. तर मी म्हणेन की हिअर सरफेस एनर्जी, कोण सांगेल बरं फॉर्म्युला? येस, आठवली का सरफेस एनर्जी? सरफेस टेंशन ओव्हर ए गिवन एरिया. राइट. तर इथे एरिया किती रे सांगा? बबल आहे ना, तर दोन्ही साइडचा एरिया घ्यायला लागेल की नाही? एरिया दोन्ही साइडचा घ्यायला लागेल, मधला पण आणि बाहेरचा पण. तर बाहेरचा 4 पाय आर स्क्वेअर, मधला पण 4 पाय आर स्क्वेअर, तर 8 पाय आर स्क्वेअर इतकी सरफेस एनर्जी यामध्ये आहे. राइट. नाही समजलं? बबल आहे ना, बबलला किती सरफेसेस आहेत? 2 सरफेसेस आहेत. चला एवढ्या सगळ्या हिंट दिल्या, फटाफट सांगा, मेक इट फास्ट. आणि अजून एक गोष्ट सांगतो तुमच्या माहितीसाठी की सीईटी मध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल. एक तर ऑनलाईन आहे, तर थोडस ऑनलाईनची प्रॅक्टिसची तयारी ठेवा, ही पहिली गोष्ट. ठीक आहे. जर सगळ्यांनी ऑनलाईनच्या प्रॅक्टिसची जर तयारी ठेवली तर तुम्हाला त्याचं खूप मदत होईल. ठीक आहे. ही पहिली गोष्ट झाली. तर काही काही जणांचं असं मागच्या वेळेस झालेलं आहे, बरेच मुलं असे होते की वेळेवर ऑनलाईनशी त्यांना जितका फॅमिलियारिटी असायला पाहिजे होती तर तेवढी नव्हती. आणि त्यामुळे ही जी मुलं आहेत तर ही मागे कशामुळे पडतात? तर ती मागे पडतात त्याचं एकच कारण आहे की चेंज ऑफ ॲटमॉस्फिअर. आणि हा चेंज ऑफ ॲटमॉस्फिअर जिथे आला तर तिथं मुलं थोडस घाबरतात. ठीक आहे. तर तसं घाबरायचं काही कारण नसतं ऍक्च्युली. ठीक आहे. आणि जास्त घाबरल्यामुळं जास्त अजून लॉस होतो मुलांचा. तर बिलकुल घाबरायचं नाही. आणि टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवा. ज्यांचं टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित आहे ती मुलं खूप चांगल्या प्रकारे परीक्षा देऊ शकतात. तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही सगळे कॉन्सेप्ट रिवाइज तर करा, पण जास्तीत जास्त त्याला अप्लाय कसं करायचं याकडे जास्त लक्ष द्या. ऍप्लिकेशनवर जेव्हा फोकस होईल तुमचा, तर ऍप्लिकेशन मधूनच जास्तीत जास्त कॉन्सेप्टही क्लिअर होतात ऍक्च्युली, खरं सांगायचं तर, है ना. तर ऍप्लिकेशन मधून जितके कॉन्सेप्ट क्लिअर होतात तितके कॉन्सेप्ट कशानेच क्लिअर होत नाहीत. ठीक आहे. यस. अच्छा, याचा आन्सर सांगा फटाफट. कोण सांगेल?
हे बघा, सर क्वेश्चन दाखवा ना एकदा. हे बघा क्वेश्चन बघायचं परत. हा, अरे हे बघा सरफेस एनर्जी, आणि मग आपण याला केलं होतं, आठवतंय तुम्हाला, वर्क डन है ना, हे स्मॉल वर्क डन आहे, तर त्यामुळे सरफेस टेन्शन इतकं आलं, आणि मग आपण तो एक्सेस प्रेशर शोधला होता है ना. तर किती एक्सेस प्रेशर असतो, तर तो आपण केला होता बबल साठी. एक्सेस प्रेशर हा होता 4T/R, बरोबर आहे का. इथे टी कडे बघा, टी हा टी तुमचा, राईट. तर आता सरफेस टेन्शन माहिती झालं, म्हणजे एक्सेस प्रेशर माहिती झालं, 4T/R हे तुमचं एक्सेस प्रेशर आहे. आणि आता तुम्हाला हे माहिती आहे की इक्विलिब्रियम मध्ये, ऍट इक्विलिब्रियम मी म्हणू शकतो की जेवढा फोर्स पर युनिट एरिया अप्लाय केलेला आहे, हा हाफ इप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर आपण जो वर लिहिला बेटा, तर हा कशाच्या इक्वल येईल, फोर्स ड्यू टू दिस प्रेशर. ठीक आहे, फोर्स ड्यू टू दिस प्रेशर. आता हा काय आहे, फोर्स पर युनिट एरिया आहे, म्हणजे प्रेशर सारखाच आहे ना, हा तर प्रेशरच तर झाला. आणि एक्सेस प्रेशर किती, 4T/R, तर हे झालं 4T/R. समजलं हे. आणि त्यामुळे आता मी आपल्याला शोधायचं काय होतं, आपल्याला चार्ज शोधायचा आहे ना, राईट. आपल्याला शोधायचं आहे चार्ज ऑन द ड्रॉप. तर चार्ज शोधण्यासाठी मग मी याला सिग्माच्या फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. तर इकडे बाजूला लिहितोय सिग्माच्या फॉर्म मध्ये की हाफ सिग्मा स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन नॉट इज इक्वल्स टू 4T/R. आणि त्यामुळे हाफ हा सिग्मा स्क्वेअर म्हणजे क्यू स्क्वेअर बाय ए स्क्वेअर इप्सिलॉन नॉट इक्वल्स टू 4T/R. तर इथून बस क्यू शोधा, क्यू स्क्वेअर इक्वल्स टू हा होईल 8T स्क्वेअर इप्सिलॉन नॉट डिवाइड बाय R. तर हा झाला तुमचा क्यू इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 8T ए स्क्वेअर. अच्छा, ए स्क्वेअर म्हणजे त्याचा सरफेस एरिया, तर आता त्याचा सरफेस एरिया 4πr² घ्यायला लागेल मला, 4πr² चा स्क्वेअर, ओके, इंटू इप्सिलॉन नॉट डिवाइड बाय R. तर हा 4πr² ऍज इट इज बाहेर काढून घ्या, 4πr² बाहेर काढला आपण, आणि ह्या 8 ला मध्ये पण ठेवू शकतो, पण ऑप्शन्स बघायला लागतील कसे आहेत, त्यानुसार करूया. ठीक आहे, तर 8T इप्सिलॉन नॉट डिवाइड बाय R. तर आता ऑप्शन्स बघूयात जरा. तर ऑप्शन्स बघा, 4πr² बाहेरच दिसत आहे, मध्ये 2T इप्सिलॉन नॉट बाय R. हे बघा कुठे 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 कुठे, ऑप्शन डी. येस, here is that option number D, which is your answer, 4πr² under root 8T इप्सिलॉन नॉट R. that is your answer. is it clear? समजलं हे. तर अशा प्रकारे हे तुम्ही सॉल्व करू शकता. तर असे खूप सारे क्वेश्चन्स आहेत. मी आज खूप जास्त क्वेश्चन नाही घेऊ शकलो, फक्त काहीच क्वेश्चन्स आज घेतले. ऍक्च्युली 1 तास, आयडियली पूर्ण 1 तास जर दिला तर खूप सारे क्वेश्चन सॉल्व होऊ शकतात, पण ते आज थोडासा बफरिंगचा प्रॉब्लेम होता,
पण मी उद्यापासून झूमवर घेत जाईन, ठीक आहे, जेणेकरून आपल्याला एक्झॅक्टली 10 ते 11 एक तास वेळ मिळेल. ओके, पण सगळ्यांनी प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस जितकी तुमची चांगल्या प्रकारे होईल बेटा, तर तितक्या प्रकारे तुम्ही खूप छान प्रकारे प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. सर उद्याचा टॉपिक. So tomorrow all of you can go for optics घेऊया का?